देवदर्शनासाठी निघालेलं दाम्पत्य भर रस्त्यात वाद आणि पत्नीला मृत्यूच्या दारात नेलं। इतकी क्रूर हत्या की ऐकून अंगावर काटा येईल। गाणगापूरला देवदर्शनासाठी गेलेली एक यात्रा, ही यात्रा श्रद्धेची नव्हती तर ती एका भयानक कटाची सुरुवात होती का? शैला नावाच्या 28 वर्षीय महिलेच्या निर्गुण हत्येमागचं थरारक सत्य काय, हेच या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। बारामतीमधील एक दाम्पत्य अक्षय आणि शैला देवदर्शनासाठी कर्नाटकातील गाणगापूर येथे जायला निघाले, पण कलबुर्गी जिल्ह्यातील पल्लुर्गी गावाजवळ दोघांमध्ये किरकोळ वाद सुरू झाला। या वादाचं कारण होतं चारित्र्यावर संशय आणि इथून सुरू होतं क्रौर्याचं भयावह रूप। अक्षयने शैलाला कारमधून ओढून बाहेर काढलं, तिच्यावर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। लोक बघत होते, कुणीतरी व्हिडिओही शूट करत होते, पण जे पुढे घडलं ते मानवीपणाला काळीमा फासणार होतं। मारहाणीनंतर अक्षय थांबला नाही, त्याने धारधार शस्त्र काढलं आणि पत्नीचा गळा चिरला, पण इथेही त्याचा राग शांत झाला नाही। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीवरून स्वतःचीच कार चालवत तिला चिरडलं। हो, ही हत्या नव्हती, हा निर्दयीपणाचा कळस होता। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। लोक संतप्ताय, प्रश्न विचारताय, एवढा राग, एवढी क्रूरता आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं अचानक झालं का? पोलिसांनी आरोपी अक्षयला अटक केली आहे, पण इथेच या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळतं। पोलिसांना संशय आहे की ही हत्या पूर्वनियोजित असू शकते। आता विचार करा, देवदर्शनाचा बहाणा, दुसऱ्या राज्यात नेणं आणि तिथेच हत्या, हे सगळं अचानक घडू शकतं का? पोलीस या शक्यतांवर तपास करतायत। पत्नीला मुद्दाम दूर नेण्यात आलं का? आधीपासूनच हत्या करण्याचा प्लॅन होता का? वाद फक्त एक बहाणा होता का? जर हे खरं ठरलं तर ही फक्त हत्या नाही, तर एका थंड डोक्याने रचलेला कट ठरेल। एक स्त्री जी देवदर्शनासाठी निघाली होती, तिला कल्पनाही नव्हती की तिचा शेवट असा होईल। विश्वास ठेवलेल्या व्यक्तीनंच तिचा जीव घेतला। आज प्रश्न एका घटनेचा नाहीये, नात्यांमध्ये इतका राग का वाढतोय? स्त्रियांविरुद्ध इतकी क्रूरता का? आणि आपण फक्त व्हिडिओ शूट करत बघत राहणार आहोत का? या प्रकरणात सत्य अजून बाहेर येणं बाकी आहे, पण गोष्ट स्पष्ट आहे। जर हा पूर्वनियोजित कट असेल तर तो फक्त एका व्यक्तीचा गुन्हा नाही, तर तो मानवतेचा डाग आहे। या प्रकरणात पोलीस तपासात सत्य समोर येईलच, पण अशा प्रकारे रागाच्या भारात अमानुष हत्येसाठी या आरोपी पतीला काय शिक्षा व्हायला हवी? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील नव्या एका व्हिडिओसह।